नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन पॉपकॉर्न। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी चिकन बोनलेस घेतलेला आहे छोटे छोटे पीस करून, मैदा, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, काश्मीरी मिरची पावडर, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, एक अंड घेतलेलं आहे, धणे पावडर, तळण्यासाठी तेल आणि मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण चिकन आहे ना मॅरिनेट करून घेऊया। चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे, काळी मिरी पावडर, काश्मीरी मिरची पावडर, धणे पावडर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, आणि अंड। आता हे मिश्रण आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे अंड फोडून टाकायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक 5 मिनिटं मसाल्यामध्ये असं मुरत ठेवायचं आहे। आता एक 5 मिनिटांनंतर आपल्या चिकनला चांगली मैद्याची कोटिंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व चिकनच्या पॉपकॉर्नला मी कोटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व पॉपकॉर्न्सला मी असं कोट करून घेतलेलं आहे। आता हे मी थंड पाण्यामध्ये डीप करून घेणार आहे आणि पुन्हा मैद्याची कोटिंग करून घेणार आहे। हे पहा, चांगले पाण्यात अशी डीप करून घ्यायचे आहे। आणि आता हे पाण्यातून काढून पुन्हा मैदा चांगला लावून घ्यायचा आहे। असं लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्वांना मैदा असा लावून घेणार आहे। आणि आता हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता पॉपकॉर्न आहेत ना तेलात फ्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व पॉपकॉर्न मी जास्त फास्ट नाही आणि जास्त स्लो नाही, मध्यम आकारावर तळून घेणार आहे। एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला पॉपकॉर्न पलटून घ्यायचे आहे। एक 5 ते 7 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे। एक 5 ते 7 मिनिटांनंतर ते चिकन पॉपकॉर्न दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी तळून झालेले आहेत। आता हे मी काढून घेणार आहे।
अशाच प्रकारे दुसरे सुद्धा मी तळून घेणार आहे। प्रकारे सर्व पॉपकॉर्न मी तळून घेतलेले आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे इथे आपले कुरकुरीत पॉपकॉर्न तयार आहेत। अशा प्रकारे तयार आहेत आपले चिकन पॉपकॉर्न। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।